म्हणून आपण 2 गट करू. जे शेतकरी कोरडवाहू असतील, कोरडवाहू म्हणण्यापेक्षा पावसाच्या भरवशावरती कापूस लावणारा असेल, तर त्या शेतकऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावं, कापसाचे व्हरायटी निवडताना सरळ वाढणारी वाढ निवडलं पाहिजे. सरळ वाढणार आणि कमी कालावधीचं 140 ते 150 दिवसाचे कालावधीचं व्हरायटी त्यांनी निवडली पाहिजे. त्याने पसरणारी व्हरायटीचं निवड करायची नाही. त्याने दीर्घ कालावधीच्या व्हरायटी निवडायच्या नाही. आणि त्याने पसरणाऱ्या व्हरायटी लावायच्या नाही आणि मोठ्या अंतरावरती जास्त अंतरावरती सुद्धा लावायच्या नाही. त्याने कमी अंतरावरती लावलं पाहिजे. मग त्याचे अंतर काय असणार आहे? त्याच्याकडची जर जमीन जर मध्यम प्रकारची जर असेल ना, त्याने 3x1 किंवा 4x1 अंतरावरती लावा किंवा 3x1.25 वरती लावा. जमीन हलकी असेल तर अति घनदाट लागवड जी याला SDP आपण म्हणतो, घनदाट लागवड, ती आता नवीन पद्धत सुरू झालेली आहे. गेल्या 3 वर्षापासून बघतोय. 2 ओळीतलं अंतर 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर अर्धा फूट. आपल्याकडे त्याला मांजर पावली म्हणतात. 6 इंचावरती 15 सेंटीमीटर. याच्यावरती जमीन कोणती असली पाहिजे? हलकी जमीन. हलकी जमीनसाठी मध्यम जमिनी करता त्याने 3x1 लावलं पाहिजे किंवा 3x1.25 किंवा 4x1 अंतरावरती लावलं पाहिजे. तर त्याला कापसाच्या झाडांची संख्या पण वाढेल. नाही तर काय होतं, हलक्या जमिनीला सुद्धा पसरणाऱ्या व्हरायटी लावतो आणि अंतर ठेवतो 4x3, 4x2, 4x2.5, 4.5x1.5, 4.5x2 अशा वेगवेगळ्या अंतरावरती लावून कापसाच्या झाडांची संख्या त्याची असते 5,000 पासून 6,000, 6,000 पर्यंत. झाडांची संख्या कमी, त्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही, जमीन हलकी, उत्पादन कमी येणार आहे ना. आणि जवळपास 30 ते 40% जमीन जर हलक्या प्रकारची असेल तिथे उत्पादन कापसाच्या शेतकऱ्यांनी त्या कापूस लावताना विचारच केला पाहिजे खरं तर.